महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना गाव पातळीवर गोदाम निर्माण होणार, कार्यवाहीला गती देण्याचे अकोला जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। सहकार व महसूल विभागामार्फत गाव तिथे गोदाम आणि जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना अंतर्गत प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना गाव पातळीवर गोदाम बांधण्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात येणार आहे। त्या दृष्टीने संस्थांचे प्रस्ताव, जागेचा शोध व इतर कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा सहकार विकास समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या। जिल्हा उपनिबंधक हितेश चंद्र साबळे, उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार, अभय कटके व इतर अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना व गाव तिथे गोदाम उपक्रमाद्वारे गावातच सुरक्षित धान्य साठवणूक व्यवस्था निर्माण करणे हा उद्देश आहे। जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, त्यासाठी सहकार विभागाने संस्थांचे प्राप्त प्रस्ताव तपासून अचूक व परिपूर्ण माहिती सादर करावी, तहसील कार्यालयाशी समन्वय ठेवून कार्यवाहीला गती द्यावी असे निर्देश त्यांनी दिले। गोदाम योजनेसाठी सध्या 67 संस्थांचे प्रस्ताव प्राप्त असल्याचं श्री कटके यांनी सांगितलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत अपात्र व्यक्तींचा शोध घेऊन यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। राष्ट्रीय सहकारी डाटाबेस अद्ययावतीकरण व इतर विषयांवरही चर्चा झाली। महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।